मंगलाचरण एस सोरासुरमानुषिन्दवन्दिदम् तद्गायिकम् अमलम् प्रणमामि वर्धमानम् तीर्थं धम्मसकर्तारम् शेषे पुनतीतयरे ससौवसिद्धे विशोधसभावे त्रमणेयनानदन्तन चरित तव विर्यायारे ते ते सौवे समगम् समगं पते गमेव पते वन्दमियोटन्ते अरहन्ते मानते केते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तणमगणराणम् अज्ञानमज्ञानं तावं चैव तवेतिं तेतिं विशुद्धदर्शनं नानपानाचमं समासेचम् उपसंपयामि सम्मम् जत्तो निर्वाण संपत्ति। गाथा नंबर 32। गाथा पाठ। गेन्नदिनैव न मुञ्चदिनपरम् परिणमति केवली भगवम् पेच्छति समन्तदोषो जानति सर्वं निर्वशेषम्। आचार्य कुंद कुंद भगवान विरचित। सर आवाज का बरं कमी वाटत आहे? आला का? नाही बोला तुम्ही, म्हणजे हा. लक्षात येतं. आचार्य कुंद कुंद भगवान विरचित प्रवचनसार अंतर्गत ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकार। प्रत्येक जीवाचा स्वभाव एक समयामध्ये 3 काल 3 लोकातील अनंत पदार्थाला युगपत जाणणे आणि पाहणे स्वभाव असताना सुद्धा अशा स्वभावाला जीव जाणत नाही, श्रद्धा करत नाही, अनुचरण करत नाही. म्हणून तो पर्यायामध्ये सम्यक दृष्टी होऊन मोक्ष मार्गस्थ झाला नाही आणि संसारामध्ये भटकत आहे. असं भगवान सर्वाला स्वभावाची ओळख करून देतात. असं साध्य तुमच्यापाशी आत्ता वर्तमानामध्ये प्रगट व्यक्त आहे. जो कोणी भव्य जीव अशा देवगुरु शास्त्राच्या सानिध्यामध्ये येऊन परोक्ष रूपाने जाणतो, श्रद्धान करतो, अनुचरण करतो, तो जीव पर्यायामध्ये अशा स्वतःच्या केवल दर्शन ज्ञान स्वरूप आत्म्याला प्रत्यक्ष प्रमाणे सहित ज्ञानाने अनुभव करून निश्चय सम्यक दृष्टी होऊन रत्नत्रयाला प्राप्त होऊन मोक्ष मार्गस्थ होतो. आणि अशा जीवाला भविष्य काळामध्ये अशी सर्वज्ञ अवस्था प्राप्त होऊन निर्वाण प्राप्त होतो.
यामध्ये 32 गाथेमध्ये केवली भगवान पराला ग्रहण करत नाहीत, सोडत नाहीत आणि पररूपाने परिणमन करत नाहीत. असं असताना सुद्धा सर्व पदार्थाला, संपूर्ण आत्म्याला, संपूर्ण नियाला सर्व आत्मप्रदेशामधून पाहतात आणि जाणतात. म्हणजे ज्ञानाला नेयापाशी जाण्याची आवश्यकता नाही, नेयाला ज्ञानामध्ये प्रवेश करण्याची अपेक्षा नाही. असं असताना सुद्धा जीवाचा जाणणे उपयोग स्वभाव आहे आणि त्या उपयोग स्वभावाच्या द्वारे तो जीव आपल्याच क्षेत्रामध्ये राहून सर्व पदार्थाला जाणतो. म्हणून पराला ग्रहण पण करत नाही, सोडत पण नाही आणि पररूपाने परिणमन करत नाहीत. असं या गाथेमध्ये आचार्य सिद्ध करतात. अन्वयार्थ आपण काल पाहिला होता. हा पाहिला होता सर. आता टीका. हम्म. यह आत्मा स्वभाव से ही पर द्रव्य के ग्रहण त्याग तथा पर द्रव्य रूप से परिणमन होने का उसके अभाव होने से स्वतत्वभूत केवल ज्ञान रूप से परिणमित होकर निष्कंप निकलने वाली ज्योति वाला उत्तम मणि जैसा होकर रहता हुआ. मग या ठिकाणी आचार्य वरती सांगताना आवाज का बरं कमी येत आहे सर? काय कोणाला माहित आज कमी आलाय का? असं दे. हा. मोठा आवाज केलाय मी. मी पण मोठा स्पीकर केलेला आहे पूर्ण. वातावरणामुळे होत असेल सर. हा, वातावरण जरा हे आहे ना. हम्म. तुमचा आवाज येते क्लिअर पूर्ण. हो, पण तुमचा आवाज रोजच्या सारखा खणखण येत नाही, तर खणखण येते आवाज ऐकायला. हा, असं तर काही हरकत नाही. चार्जिंग पण भरपूर आहे. आभाळ ढगाळ नाही एकदम. हा, ते आभाळामध्ये तसं होतंय. हा. वरती असं सांगताना केवली भगवंताला सांगितलंय. तर टीकेमध्ये सांगताना इह आत्मा, तर वह आत्मा म्हणत नाही. वह आत्मा म्हणलं तर दुसऱ्यांची चर्चा झाली असते. इह आत्मा म्हणजे हा आपला स्वतःचा आत्मा स्वभावाने परद्रव्याला ग्रहण त्याग आणि परद्रव्य रूपाने परिणमन करण्याचा त्याच्यामध्ये अभाव स्वभाव असल्यामुळे, त्याला दुसरं काय नास्तित्व धर्म असल्यामुळे आणि स्वतत्वभूत केवळ ज्ञानरूपाने परिणमित होकर, मग जीवाचा स्वभाव स्वतत्व काय आहे? केवळ ज्ञानरूप आहे. त्या रूपाने परिणमन करतो. त्या रूपाने परिणमन कसं कसा तो निष्कंप निष्कंप रूपाने प्रगट होणारे ज्योतिवाला कोण आहे? उत्तम मणि जैसा होकर रहता हुआ. मग सांगितलं कसं आहे. मग उदाहरण देताना आचार्यांनी मणीचं उदाहरण दिलं, दीपकाचे उदाहरण दिले नाही. मग मण्याची पण प्रभा आहे आणि दीपकाची पण प्रभा आहे. दोघांची प्रभा आहे, पण दोघांच्या प्रभेमध्ये एक मण्याची प्रभा स्वयंभू आहे. तिला अन्य दुसऱ्याची अपेक्षा नाही. आणि दीपकाची जी प्रभा आहे त्याला वात, काडेपेटी, पेट्रोल, डिझेल, घाते टाके याची आवश्यकता आहे. हा एक फरक आहे. म्हणजे तो अनेकाच्या माध्यमातून बनलेला दीपकाचा प्रकाश आहे आणि मनाची प्रकाश
स्वयंभू आहे. त्याला अन्य दुसऱ्या कोणत्याही कारणाची अपेक्षा नाही. म्हणून दीपकाचा उदाहरण न देता मण्याचं उदाहरण दिलं. एक कारण. दुसरं कारण, दीपकाचा प्रकाश जो आहे तो हवेमुळे कमी जास्त इकडे तिकडे होतो. स्थिर निष्कंप राहत नाही. एकदम मंद वारा असेल तर निष्कंप राहतो, आणि वारा जरा जास्त असेल तर तो प्रकाश कंपायमान होतो. जे खाली वरती इकडे तिकडे काय करतो, बाजूला झुकतो. आणि मण्याचा प्रकाश किती वारा आला तरी तो एक ठिकाणी निष्कंप राहतो, हलत नाही. म्हणून या ठिकाणी मण्याचा उपमा देताना अशा पद्धतीने, मग काही वेळेला सोपर प्रकाशी म्हणून दीपकाचा उदाहरण देतात. एकाच उदाहरणाला अनेक प्रकारे अस्ति नास्ति रूपाने सिद्ध केलं जातं. दीपकाला जळण्यासाठी हवेशिवाय दीपक जळतच नाही. जे दीपकाला जळण्यासाठी सुद्धा मंद वारा पाहिजे, आणि जोराच्या वाराने दीपक विझतो. जी वारा जळण्यासाठी आणि विझवण्यासाठी दोन्हीही निमित्त कारण आहे. तसंच त्या मण्याच्या प्रभा जी आहे, खोलीमध्ये मण्याची प्रभा ठेवली म्हणे रात्री, तर त्याचा प्रकाश निष्कंप एका ठिकाणी पडलेला तसाच्या तसा असतो. ट्यूबलाईटचा, गोळ्याचा प्रकाश तोही निष्कंप असतो, इकडे तिकडे हलत नाही. पण बाहेरचा दिवा असणारा, मेणबत्ती आधी असणारे ते कंपायमान होतात. तो उत्तम मण्याची प्रभा कशा जशीच्या तशी राहते. वृद्धी होत नाही, ऱ्हास होत नाही, इकडे तिकडे मागे पुढे होत नाही, खालीवर होत नाही. जसं आपण सुवर्णकाराकडे गेलो, काही डाग द्यायचा असेल तर तिथं तो दिवा पेटलेला असतो, आणि त्याच्या समोर बारकीशी पुंगळी असते, तोंडात घेऊन त्याला फुकतो, तर तिथला काय होतो, तो सरळ चालणारा दीपक खाली येतो, अग्नी त्याची तिरपी होते. तसं हे मणीची प्रभा कंपायमान होत नाही, म्हणून त्या मण्याचं उदाहरण दिलं निष्कंप स्वभावासाठी. एक, जिसके सर्व ओर से सर्व आत्म प्रवेशों से दर्शन ज्ञान शक्ती स्फुरित है ऐसा होता हुआ. मग ज्याच्या सर्व आत्मप्रदेशामधून दर्शन ज्ञान शक्ती स्फुरित आहे म्हणजे प्रगट आहे, असा होता हुआ स्वभाव त्याचा आहे. निश्चित रूप से परिपूर्ण आत्मा को आत्मा से आत्मा में संचितता जानता अनुभव करता है. मग असा तो जीव निश्चय रूपाने टीप कुछ भी किंचित मात्र शेष न रहे इस प्रकार से, फक्त केवळ दर्शन आणि केवळ ज्ञान शक्तीमध्ये पाहणे आणि जाणणे काहीही शिल्लक नाही. संपूर्ण रूपाने आत्म्यापासून आत्म्यामध्ये संचेतन जाणतो, अनुभव करतो. कर्ता, कर्म, करण आणि क्रिया हे चार दाखवले. असं जाणतो, अनुभव करतो. एक अथवा एक ही साथ सर्व पदार्थ के समूह का साक्षात करने के कारण नफ्ती परिवर्तन का अभाव होने से
जिसके ग्रहण त्यागरूप क्रिया आराम को प्राप्त हुई है, ऐसा होता हुआ. दुसरं सांगितलं दुसऱ्या प्रकारे, एकाच वेळेला सर्व पदार्थाच्या समूहाला त्यांच्या प्रत्येकाच्या द्रव्यगुण पर्याय अविभाग कृतीचे षड्गुण आणि निरुद्धाला साक्षात करण्याच्या कारणाने साक्षात करणार प्रत्यक्ष जाणणार, तर प्रत्यक्ष जाणल्याच्या कारणामुळे नक्ती परिवर्तनाचा अभाव आहे. नक्ती परिवर्तनाचा अभाव म्हणजे काय आहे? मग त्याला खाली टिपणं बदलते. नक्ती क्रिया बदलते रहना, अर्थात ज्ञान में एक नेय को ग्रहण करना और दूसरे को छोड़ना और ग्रहण त्याग है. इस प्रकार का ग्रहण त्याग वह क्रिया है. ऐसे क्रिया का केवली भगवान के अभाव हुआ है. मग आपण घटाला जाणतो, घटांतर पटाला जाणतो, पटांतर चौकीला जाणतो, चौकीनंतर पुस्तकाला जाणतो, घड्याला जाणतो, टीव्हीला जाणतो. त्या सूक्ष्म ज्ञानामध्ये नक्ती परिवर्तन आहे. जी एका विषयावरून निर्णय ना सर. नक्ती म्हणजे निर्णय ना. नक्ती म्हणजे निर्णय, जाणणे आणि परिवर्तन. त्यांच्यामध्ये असं प्रत्येक विषयाला जाणण्यासाठी तिथे नाही. युगपत जाणतात. युगपत जाणतात. जसं रात्र झाली, बॅटरी आहे, मग ज्या वस्तूवरती प्रकाश टाकतो त्यालाच प्रकाशित करते, तिकडून दुसरीकडे दुसऱ्याला प्रकाशित करते. आणि सूर्य उगवल्यानंतर युगपत संपूर्ण पृथ्वीला प्रकाशित करतो. तसंही केवलीमध्ये एका विषयावरून दुसऱ्या विषयाला जाणण्याची नक्ती परिवर्तन म्हणजे जाणण्याच्या क्रियेचा अभाव आहे. म्हणून त्यांच्यामध्ये ग्रहण आणि त्याग क्रिया विरामाला प्राप्त झालेली आहे. ग्रहण करत नाही, त्याग करत नाही. नाही तर असं असताना पहले से ही समस्त निराकार परिणमित होने से फिर पर रूप से आकारांतर रूप से नहीं परिणमित होता हुआ सर्व प्रकार से अशेष विश्व को मात्र देखता जानता है. मग संपूर्ण निराकाराला परिणती झाल्या कारणाने जाणल्यामुळे काही आकारांतर रूप से नाही पण होता, आकारांतर अन्य आकार जे एका विषयावरून दुसऱ्या विषयावरती जाणे, त्याचं आकांत रूपाने तो परिणमन करत नाही. म्हणून सर्व प्रकाराने अशेष विश्वाला, संपूर्ण विश्वाला ते पाहतात आणि जाणतात. म्हणून ग्रहण करत नाही, त्याग करत नाही आणि परिणमन पण करत नाही. इस प्रकार पूर्वोक्त दोनों प्रकार से उसका आत्मा का पदार्थ से अत्यंत भिन्नत्व ही है. अशा दोन कारणाने जीवाचा कसा आहे, बाकीच्या सर्व पदार्थापासून अत्यंत भिन्न स्वभाव आहे, नास्तित्व धर्म आहे. जाणणाऱ्या जीवामध्ये नास्तित्व धर्म आहे, म्हणून अन्य द्रव्य त्यामध्ये परिणमन, त्या रूपाने परिणमन करत नाहीत. आणि याच्यामध्ये नास्तित्व धर्म असल्यामुळे तो दुसऱ्या रूपाने परिणमन करत नाही. मग ग्रहण करत नाही, त्याग करत नाही आणि परिणमन करीत नाही. मग काय आहे? ज्ञाता द्रष्टा मात्र, जाणणे पाहणे मात्र, एक अनादि अनिधन निष्कंप हा जीवाचा स्वभाव आहे.
मग असा आपला आत्म्याचा स्वभाव सुद्धा आत्ता वर्तमान मध्ये विद्यमान आहे. सूर्याचा सूर्य प्रखर पडलेला आहे, प्रगट झालेला आहे, आणि कितीही वादळ आले तरी त्या सूर्याचा प्रकाश कंपायमान होत नाही. सूर्याला प्रकाशाच्या उत्पत्तीसाठी अन्य कोणत्याही द्रव्याची अपेक्षा नाही. पण ज्या वेळेला आचार्य उदाहरण देत होते त्यावेळेला काय आपल्यासारखे ट्यूबलाईट नव्हते, घासलेट नव्हतं, मेणबत्ती नव्हती. मग तळाला तुपाचे तेलाचे दिवे लागले जात होते, किंवा त्यावेळेला रत्न असायचे. रत्न खोलीत ठेवल्यानंतर त्याचा प्रकाश पडत होता. ज्या जीवाचं पुण्य विशिष्ट असतं अशा जीवाला रत्नाचा प्रकाशामध्ये त्यांची चर्या रात्रीची चालते. आणि आपल्यासारखे हीन पुण्यवाल्या जीवाला घासलेट, पेट्रोल, डिझेल असल्याही दुर्गंध वासवाल्या वस्तूपासून दीपकाची उत्पत्ती करावी लागते. आता आदिनाथाची शिराची उंची 5 ते धनुष्य, बाहुबलीची 5.25 ते धनुष्य. मग त्यांचं शरीर जर 5.25 ते धनुष्य आहे तर त्यांचा महाल असा आहे 2000 धनुष्याचा असतो. अरे बापरे. आपली शरीराची उंची 5 फूट तर आपण 10-12 फूट करतो का नाही? हो सर. मग डबल टिबल 15 घ्या, 1500 फूट घ्या. सर आम्ही ते शिवनेरी किल्ल्यात गेलो होतो ना, तिथे असं राजाचा राजवाडा, शिवाजींचा म्हणजे राजदरबार, ते एवढे उंच 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 होते की बस रे बस. आम्ही तिथे गेलो होतो एकदम बुटके. मी म्हटलं राजा कुठं बसत होता, लोक कसे बसत होते काय माहित बाई म्हटलं. त्यावेळेस पण लोकांची उंची मोठी होती का? आता समजा नाही 12-12, 15-15 फुटाची तलवार जर वापरायची म्हणले, मग तेवढी पुढे तलवार घ्यायची, तेवढी ती ताकद मनगटामध्ये तेवढी उंची असल्याशिवाय चालणार का? हो ना, मग तेच तर मी म्हणून राहिली. ते जेव्हा प्रत्यक्ष बघितलं ना त्यांचे महाल नाही, त्यांचा राजदरबार, तेव्हा ते लक्षात येतं. मग आता समजा यांचा 5.25 ते 1500 धनुष्य समजा त्यांचा महाल, म्हणजे किती ते उंच उंच महाल असतील बापरे. आणि मग एकेका महालामध्ये जर ते रत्न ठेवायचं तर किती मोठे रत्न असतील बापरे. आणि असं प्रत्येकाच्या महालामध्ये एक महालाच्या रस्त्याला जाण्याच्या बाजूला ठेवा लागतील. म्हणजे त्या लोकाला काय आहे, डोळ्याला थंड प्रकाश आहे, चमक नाही. मग अशा प्रकारे सांगितलं भावार्थ. केवली भगवान सर्व आत्म प्रदेशों से अपने को ही अनुभव करते रहते हैं. इस प्रकार वे पर द्रव्य से सर्वता भिन्न है. म्हणून केवली भगवान सर्व आत्म प्रदेशाच्या द्वारे आपल्यालाच अनुभव करतात. म्हणून ते या कारणाने परद्रव्यापासून सर्वथा भिन्न आहेत. जे परद्रव्य रूप नाही हे सिद्ध केलं. एक सांगितलं. याचाच अर्थ काय झाला, विश्वामधील प्रत्येक जीव आपल्या दर्शन आणि ज्ञान शक्तीच्या द्वारे प्रति समयाला आपल्यालाच पाहतो आणि जाणतो. म्हणून ही शक्ती आत्ता आहे. म्हणून सिद्धालयामध्ये अनंत अवस्थेमध्ये प्रगट होते आणि आत्ताच पराला पाहतात, जाणतात आणि
केवळ ज्ञानी जर सोल जाणतात पळतात म्हणलं तर तसं नाही. आता उपचाराने म्हटलं जातं जीव पराला पाहतो आणि जाणतो. पराचा निर्णय केल्यामुळे म्हटलं जातं. हो, पण हे छद्मस्तंच आहे ना सर. मग छद्मस्ताचं कोण म्हटलं जातं. मग ते केवली भगवंतांना पण परपदार्थ जाणतात, फक्त उपचाराने म्हटलं जातं. उपचार तसं आपण पण पर पदार्थाला जाणतो उपचार. पर पदार्थाला निमित्त करून ज्ञान त्या रूपाने अविभाव प्रतिषेधाची रचना करतो. मग त्या ज्ञानाने पण आपल्या ज्ञानाला पाहिलेल्या दर्शनालाच अवलोकन केलेल्या आत्म्याला दुसऱ्या कोणाला नाही. एक अथवा केवली भगवान की सर्व पदार्थ का युगपत ज्ञान होता, इसलिए उनका ज्ञान एक नियम से दूसरे नियम में, दूसरे से तीसरे में नहीं बदलता तथा कुछ भी जानना शेष नहीं रहता, इसलिए उनका ज्ञान किसी विशेष नियाकारों को जानने के प्रति भी नहीं जाता. नहीं जाता. इस प्रकार वे पर से सर्वथा भिन्न है. त्यांचं ज्ञान एक नियावरून दुसऱ्या नियामध्ये, दुसऱ्यावरून तिसऱ्यामध्ये बदलत नाही. म्हणून ते काहीही कुछ पण नाही जानते, शेष नाही राहा. मग त्याला आता एकाच वेळेला सगळं जाणण्यामुळे काही जाणण्याचं शिल्लक राहिलं नाही. म्हणून या कारणाने त्यांचं जे ज्ञान किसी विशेष नेयाला जाणण्याच्या प्रती भी नाही जाता, त्या विषयाला जाणण्याकडे प्रवृत्त होत नाही. इस प्रकार विवेक पर से सर्वता भिन्न, या कारणाने ते सर्वता परापासून भिन्न आहे. केवली भगवान सर्व पदार्थापासून भिन्न आहेत. हे प्रतिज्ञा वचन झालं आणि हे हेतू वचन देऊ लागले एक एक. यदि जानन क्रिया बदलती हो तभी से विकल्प पर निमित्तक राग द्वेष हो सकते हैं और तभी इतना परद्रव्य के साथ का संबंध कहलाता है. मग जाणण्याची क्रिया बदलते त्यावेळेला विकल्प पर काय निमित्तक राग द्वेष हो सकते हैं. एका विषयावरून दुसऱ्या विषयाला जाणण्यासाठी काय राग, त्याला जाणायचं त्याला नाही जाणायचं, असे रागद्वेष होतात. तेव्हाच परद्रव्यासंगत संबंध म्हटला जातो. वेळेला एका विषयावरून दुसऱ्या विषयाला जाणायचं नाही, राग राहिलेला नाही, संपूर्ण विश्व जाणलेलं आहे. म्हणून वितराग झाले, संपूर्ण पदार्थाला जाणलेला आहे, म्हणून त्यांचा संबंध नाही परद्रव्यासंगत. किंतु केवली भगवान की नफ्सी परिवर्तन नहीं होता, इसलिए वे पर से अत्यंत भिन्न है. आणि एका विषयावरून दुसऱ्या विषयाला जाणण्याचं कार्य क्रमाने होत नाही, म्हणून त्यांच्यामध्ये परद्रव्यापासून अत्यंत भिन्न आहे. इस प्रकार केवल ज्ञान प्राप्त आत्मा पर से अत्यंत भिन्न होने से और प्रत्येक आत्मा स्वभाव से केवली भगवान जैसा ही होने से यह सिद्ध हुआ कि निश्चय से प्रत्येक आत्मा पर से भिन्न है. या प्रमाणाने केवली भगवंताचं जे ज्ञान प्राप्त झालेला असा आत्मा परद्रव्यापासून अत्यंत भिन्न असल्या कारणाने, त्याचप्रमाणे प्रत्येक आत्मा स्वभावाने केवली भगवंताप्रमाणे जैसाही होण्याचे त्यांच्यासारखाच आहे हे सिद्ध होतं. म्हणून निश्चयाने प्रत्येक आत्मा परद्रव्यापासून सर्वथा भिन्न आहे. पण याप्रमाणे काय, प्रत्येक आत्मा या विश्वातील प्रत्येक द्रव्यापासून भिन्न आहे. मग आपला पण स्वभाव परद्रव्याला ग्रहण करणे, सोडणे, परिणमन करणे नाही.
म्हणजे याप्रमाणे आत्ता अशा अकर्ता ज्ञाता द्रष्टा स्वभावाला जो जीव श्रद्धान करेल, अनुभव करेल, जाणून करेल, अनुचरण करेल, तो जीव भविष्य काळामध्ये केवळ ज्ञानीच्या अवस्थेमध्ये अशा रूपाने स्वयं परिणमन करणारा आहे. म्हणून याचे सांगितले की केवलीमध्ये आणि आपल्या दोघांचा स्वभाव ग्रहण त्याग परिणाम शून्य स्वरूप आहे. बली व्यवहाराने आपल्यामध्ये नेयार्थ नक्ती परिवर्तन होतं आणि नक्ती परिवर्तन होत असताना राग द्वेषामुळे नक्ती परिवर्तन होतं. मग असं असताना नक्ती परिवर्तन होत असताना सुद्धा आपला आत्मा आपल्या आत्म्यामध्ये असणारा ज्ञानगुण आपल्या संपूर्ण आत्मप्रदेशाला सोडून अन्य क्षेत्रामध्ये जात नाही. म्हणून नक्ती परिवर्तन होऊन सुद्धा क्षेत्र परिवर्तन नाही. संपूर्ण आपल्या आत्म्याच्या प्रदेशामध्येच ज्ञान राहतं. तिथून अन्य ठिकाणी कुठे विषयामध्ये जात नाही. मग असा माझा आत्म्याचा स्वभाव परमशुद्ध निश्चयाने आत्ता आहे. व्यवहाराने रागद्वेष आहे, नक्ती परिणमन आहे, नियाकार परिणती म्हटली जाते, ग्रहण केलं म्हटलं जातं, त्या रूपाने परिणमन झालं म्हटलं जातं. म्हणण्यासाठी व्यवहार तावत्काळ दिसून येतो. एका मातेला 12 वर्षानंतर एक मुलगा झाला. तो मुलगा झाला, जन्मला व्यवस्थित आहे, गुटगुटीत आहे, गोरा पान आहे, खेळतो, हसतो आईला बघून. आणि दुसऱ्या दिवशी मुलगा मेला. मग आता त्या मातेने काय केलं, त्या मेलेल्या बाळाला जाणलं. त्यावेळेला ती माता काय करते, त्याला नेयाला जाणते. नेयार्थ परिणती झाली. त्या बाळाला ग्रहण केलं, त्या रूपाने परिणमन केलं. म्हणून ती त्याला पाहून नेयार्थ परिणमन ग्रहण करते, परिणमन करते, जाणते. आणि त्या आता सांगते लोक आता मेलेले बाळ द्या. 12 वर्षांतर जन्मलेल्या मेलेल्या प्रेताला द्यायला तयार होत नाही. जी नियार्थ परिणती आहे, नक्ती परिवर्तन आहे, रागद्वेष आहे आणि माझं बाळ आहे, मी देत नाही. मी ग्रहण केलं आणि त्यागाला तयार नाही. मग असं अज्ञानामध्ये जीव ज्या ज्या विषयाला ग्रहण करतो, जाणतो, त्या रूपाने परिणमन करतो. ते चांगलं वाटलं तर सोडून देतो, दुसरा घेतो, दुसऱ्यांचा तर तिसरा करतो, तिसऱ्यांचा चौथा करतो. मग अशा प्रकारे काय करतो, नक्ती परिवर्तन करत राहतो. असं व्यवहाराने दिसून येतं. पण परद्रव्याला जाणतो, परद्रव्याला ग्रहण करतो आणि परद्रव्यारूपाने परिणमन करतो. असं त्याची श्रद्धेची ज्ञानाची खोटी परिणती वरून त्याला मिथ्या दृष्टी म्हटलं जातं. मग असं असताना सुद्धा तो जीव निश्चयाने नेयाला ग्रहण करत नाही, त्या रूपाने परिणमन करत नाही, नक्ती परिवर्तन करत नाही. त्याचा स्वभाव सुद्धा कसा आहे, ज्ञाता द्रष्टा ग्रहण त्याग शून्य आहे. म्हणून कुंद कुंद भगवंतानी समयसार मध्ये 100 नंबर गाथेमध्ये 100% सांगितलं. पहिल्यापासून मागच्या गाथेपासून सांगत आले. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं काही करत नाही. तिथं पण आलं, ग्रहण करत नाही, त्याग करत नाही, सोडत नाही. असे तिथे पण गाथा घेतल्या, इथे पण घेतल्या, प्रवचन 4 मध्ये पण घेतल्या.
नाहून देऊन मनोन वाणीन कायान कत्तान करवितान हनुमंता. तिथे सांगितलं. मग शिष्याने प्रश्न मांडला, ठीक आहे भगवान, सम्यक दृष्टी जो जीव आहे तो परद्रव्याला ग्रहण करत नाही, त्याग करत नाही, परद्रव्याचा करता नाही, मान्य आहे. पण जो अज्ञानी आहे, मग निश्चयाने एक द्रव्य करता नाही, ज्ञानी मग अज्ञानी आहे, मिथ्या दृष्टी आहे. मग तो अज्ञानी मिथ्या दृष्टी तर एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करता आहे का नाही, अशी त्या ठिकाणी शंकाकाराने शंका मांडली. तर आचार्य सांगितले, अज्ञानी असो, मिथ्या दृष्टी असो, सम्यक दृष्टी असो, निश्चयाने प्रत्येक द्रव्याचा स्वभाव अकर्ता आहे. म्हणून सांगितलं की ज्ञानी काय, ज्ञानी तर अकर्ताच आहे, निश्चयाने स्वभाव. तसा अज्ञानी जीवाचा स्वभाव सदा अज्ञान अवस्थेमध्ये सुद्धा अकर्ताच आहे. म्हणजे अज्ञानी जीव सुद्धा व्यवहारण्याने सुद्धा करता दिसत असताना सुद्धा तोही निश्चयाने अज्ञानीचा स्वभाव पण अकर्ताच आहे. त्याचा स्वभाव सुद्धा ज्ञाता द्रष्टाच आहे. कोण म्हणेल की ज्ञानीचा स्वभाव अकर्ता आहे आणि अज्ञानीचा स्वभाव करता माना, तर अव्याप्ती नावाचा दोष येतो. लक्ष केलेल्या ज्ञानीमध्ये अकर्ताने अलक्ष असणाऱ्या अज्ञानीमध्ये करता मानला तर लक्षाच्या काही भागामध्ये लक्षण व्यापून राहिलं, सर्व भागामध्ये लक्षण व्यापून न राहिल्यामुळे अव्याप्ती नावाचा दोष येतो. म्हणून अव्याप्ती नावाच्या दोषाच्या निराकरणासाठी ज्ञानी असो अज्ञानी असो दोन्हीही जीव निश्चयाने करता नाही, ते व्यवहारण्याने सुद्धा करता नाहीत. म्हणजे 100 नंबर गाथेमध्ये 100% सिद्धांत अकर्ता स्वभाव दाखवला. मग असा जो जीव अकर्ता स्वभावाला ज्ञाता स्वभावाला जाणतो, विचार करतो, अनुभव करतो, त्या जीवाच्या पर्यायामध्ये सम्यक दर्शन ज्ञान चारित्राची उत्पत्ती आपोआप होते. करावी लागत नाही, प्रमिती आपल्या पण प्रगट होते. मग असा माझाही स्वभाव आत्ता वर्तमान मध्ये आहे, भविष्य अनंत कालामध्ये राहणार आहे आणि भूत अनंत कालामध्ये होता. असा जो जीव आपल्या स्वभावाचं ज्ञान श्रद्धा करतो, अनुचरण करतो, त्या जीवामध्ये प्रतिगुण प्रत्याख्यान आलोचना आपोआप झाली. प्रतिक्रमण भूतकाळाचं, प्रत्याख्यान भविष्य काळात आणि आलोचना वर्तमान काळातली. असा स्वभावाचा विचार केला, अनुभव केला, त्याला प्रतिगुण प्रत्याख्यान आलोचना व्यवहार आणि निश्चय आपोआप होऊन गेली. म्हणून समय 4 मध्ये नियम 4 मध्ये निश्चय प्रत्याख्यान अधिकार आहे. आत्म्याचा स्वभावच प्रत्याख्यान स्वरूप आहे. आत्म्याच्या स्वभावामध्ये परद्रव्य नाही, नव्हते आणि पुढे राहणार नाही. प्रत्याख्यान म्हणजे त्याग स्वभावच आहे, नास्तित्व धर्म आहे. त्या नास्तित्व धर्मामुळे, प्रत्याख्यान स्वभावामुळे, अगुरु लघुत्व गुणामुळे आपल्यामध्ये अन्य नाही आणि आपण अन्यामध्ये नाही. म्हणून केवली भगवंताचा आणि आपला निश्चयाने दोघांचा स्वभाव समान आहे आणि त्यांच्यामध्ये ग्रहण त्याग नाही.
आणि आपल्यामध्ये नेयाकडे गेल्यामुळे ग्रहण त्याग परिणमन म्हटलं गेलं. ते असताना सुद्धा तो स्वभाव नाही. या पद्धतीने काय करा, जाणा. गाथा नंबर 33. जो ही सुदेन विजान दे अप्पानं जानगम सावेना तम सुद केवल मिशिनो बनंती लोगप्प दिवयरा. या गाथेला आचार्य शीर्षक देतात, अब केवल ज्ञानी को और श्रुत ज्ञानी को अविशेष रूप दिखाकर विशेष आकांक्षा के क्षोभ का क्षय करते हैं. अर्थात केवल ज्ञानी में और श्रुत ज्ञानी में अंतर नहीं है, ऐसा बतलाकर विशेष जानने की इच्छा के क्षोभ को नष्ट करते हैं. मग कोणी शंकाकार शंका मांडे, केवळ भगवान आहे, त्यांनी केवळ ज्ञानाच्या द्वारे आपल्या कारण परमात्म्याला जाणतात आणि आम्ही छद्मस्त श्रुत ज्ञानी, मग आमच्यापाशी क्षोभक्षम ज्ञान आहे, त्यांच्यापाशी क्षायिक ज्ञान आहे, म्हणून ते काही विशेष रूपाने आपल्या कारण परमात्म्याला जाणतात, अनुभव करतात, आणि आम्ही अविशेष रूपाने जे काही त्यांच्यासारखं आमच्या कारण परमात्म्याला जाणत नाही. मग केवलीच्या आत्म्याची अनुभूती, केवलीच्या आत्म्याचा ज्ञानाचा विषय, आमच्या ज्ञानाचा विषय, त्यांचं साधन, त्यांना मिळणारं फळ, या दोघांमध्ये भेद आहे. अविशेष काय, त्याच्यात विशेष काही तर फरक आहे. मग त्याला सांगतात की केवळ ज्ञान आणि श्रुत ज्ञानामध्ये अविशेष रूप से म्हणजे विशेष काही नाही हे दाखवून विशेष आकांक्षा के क्षोभ का क्षय करते हैं. मग ते आपल्या केवळ ज्ञानी आपल्या कारण परमात्म्याला आपल्या केवळ ज्ञानाच्या द्वारे काही विशेष जाणतात आणि आम्ही आमच्या क्षोभकृत ज्ञानाच्या द्वारे भाकृत ज्ञानाच्या द्वारे तेवढं विशेष जाणत नाही, सामान्य जाणतो. पण असं काय शंकाकार दुःखी आहे, आकुलित आहे, व्याकुलित आहे. अशा जीवाला सांगतात की केवळ ज्ञानीच्या त्यांच्या केवळ ज्ञानाचा विषयरूप कारण परमात्मा आणि तुझ्या श्रुत ज्ञानाचा विषयरूप कारण परमात्मा विषय दोघांचा समानच आहे. तेही आपल्या कारण परमात्म्याला द्रव्य कर्म भाव कर्म नो कर्माने रहित असा अनादि निधन शुद्ध कारण परमात्म्याला विषय करतात, केवळ ज्ञानाच्या द्वारे जाणतात. आणि श्रुत ज्ञानी सुद्धा आपल्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याला द्रव्य कर्म भाव कर्म नो कर्माने रहित अनादि अनिधन अशा स्वतःच्या शुद्ध कारण परमात्म्याला दोघांच्या ज्ञानाचा विषय समानच आहे. केवलीचा कारण परमात्मा विषय आणि तुमचा कारण परमात्मा विषय मध्ये काहीही फरक नाही. झोपडीमध्ये असणाऱ्या गरीबाच्या 1 ग्राम सोन्याचे गुणधर्म, महलामध्ये असणाऱ्या राजाच्या गळ्यामध्ये 25 तोळे असणाऱ्या सुवर्णाचे गुणधर्म समान आहेत. गुणधर्मामध्ये कमी जास्त नाही, क्वालिटी समान आहे, क्वांटिटी मध्ये भेद असेल
म्हणून त्यांचा विषय तुझा विषय समान आहे. त्याला विषयातून क्षोभ काढून टाकला. दुसरं सांगितलं त्यांचं केवळ ज्ञान अतींद्रिय आहे. तसं तुझं शुद्ध कारण परमात्म्याला अनुभव करणारी तृत ज्ञान पर्याय भाव तृत ज्ञान तेही अतींद्रिय आहे. त्यांचा विषय अतींद्रिय, त्यांचं साधन अतींद्रिय, इंद्रिय मनाचं अवलंबन नाही. तुझंही साधन अतींद्रिय आहे. त्यांचं साधनही प्रत्यक्ष प्रमाणे सहित आहे, प्रमाण आहे. आणि तुझंही प्रमाणाचे प्रत्यक्ष प्रमाण ज्ञान आहे. ते दोघांचा विषय प्रत्यक्ष, साधन प्रत्यक्षच आहे. मग ते आपल्या कारण परमात्म्याला विषय करून प्रत्यक्ष ज्ञानाने जाणतात. तर त्यांनाही पर्यायामध्ये प्रमिती फळ सम्यक अतींद्रिय आनंद आहे. तसं तुम्ही स्वतःच्या शुद्ध आत्म्याला विषय करून भावतृत प्रमाण ज्ञानाने जाणतो, तेव्हा तुलाही सम्यक अतींद्रिय आनंद प्रमिती फळ आहे. मग दोघांचा विषय साधन फळामध्ये काहीही फरक नाही. म्हणून त्यांच्यात आणि तुझ्यामध्ये काही फरक आहे. विषयामध्ये, साधनामध्ये, फळामध्ये काहीही फरक नाही. हे जाण म्हणजे आकुलता व्याकुलता सोडून दे. ते काही विशेष जाणतात आणि मी काही कमी जाणतो, ते काही जास्त जाणतात आणि मी काही कमी जाणतो, हे पाहू नको. ते क्षायिक ज्ञान आहे, आपलं क्षौक्षम ज्ञान आहे. उपाधीने सहित पाहू नको. तेही ज्ञानाने जाणतात, तूही ज्ञानाने जाणतो. मग श्रुत उपाधी काढून दे, ज्ञान आहे. तिथे केवळ ज्ञानामध्ये केवळ उपाधी काढ, ते पण ज्ञान आहे. मग ते पण ज्ञान आहे, तुझं पण ज्ञान आहे. त्यांना पण फळ सम्यक अतींद्रिय आनंद आहे, तुलाही फळ सम्यक अतींद्रिय आनंदच आहे. याच्यामध्ये काहीही फरक नाही. मग केवली भगवान असो, सिद्ध भगवान असो, त्रेणी आरूढ असो, 6व्या 7व्या गुणस्थानवरती मुनिराज असो, 5व्या गुणस्थानवरती असो, प्रतिमाधारी असो, अव्रती सम्यगती असो, या सर्वांचा विषय समान आहे. कोणामध्ये काहीही फरक नाही. म्हणून ध्यानाच्या वेळेला जाणणे 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 मात्र, एक सत सामान्य रूप, जे सामान्य विषय दर्शन ज्ञान चारित्र आदी अपेक्षेने विशेष आहेत गुण, पण हे सर्व विशेष गुण एक आत्म्याच्या आधारे पण सामान्य आहे. मग असा सामान्य विशेषात्मक आपला स्वतःचा कारण परमात्मा, तो ध्यानाचा विषय आहे. म्हणून आपण ध्यानाच्या वेळेला त्यांच्यात आणि आपल्यामध्ये भेद आहे असा आकुलित व्याकुलित होऊ नका. म्हणून काय म्हणलं जातं, घरामध्ये एक 3 वर्षाचा बालक आहे, माता पिता आहे, आणि एक 11 वर्षाचा बालक आहे, 7-10 वर्षाचा. मग 11 वर्षाच्या बालकाचा काय वाढदिवस आहे. वाढदिवस असल्यामुळे वडिलांनी पेढे आणले. मग त्या थोरल्या मुलाचा वाढदिवस साजरा करून त्याला तोंडामध्ये पेढा घातला.
मग आईला एक दिला, छोट्या बालकाला दिला, आपण एक घेतलंय. काही आले असतील शेजार पाजारी, प्रत्येकाला एक एक दिले. मग सगळ्यांनी पेढा खाल्ला. मग तेव्हा लहान बालक, मी पण पेढा खाल्लेला आहे. मग मोठ्यांनी 2-3 खाल्ले, त्यांनी एक खाल्ला, पण तुम्हाला मीही पेढा खाल्ला, तुमच्यासारखाच पेढा खाल्लेला आहे. म्हणजे तो त्यांच्या खाण्यामध्ये आणि आपल्या खाण्यामध्ये फरक जाणवत नाही. त्यांनी जास्त खाल्ले, क्वांटिटी मध्ये भेद आहे, पण पेढा दोघांचा क्वालिटी समान आहे. म्हणून आचार्य सांगतात, सम्यक दृष्टी केवलीच्या आणि आपल्या विषयामध्ये, त्यांचं पण अतिंद्रिय ज्ञान आहे, आपलं पण अतिंद्रिय आहे, त्यांचा विषय अतिंद्रिय आहे, त्यांचा आपलाही विषय अतिंद्रिय आहे, आपलंही प्रमाण ज्ञान आहे, त्यांचंही प्रमाण ज्ञान आहे, त्यांचंही स्वसंवेदन आहे, आपलंही स्वसंवेदन आहे, त्यांनाही सम्यक अतिंद्रिय आनंदाची उत्पत्ती आहे आणि आपल्यालाही सम्यक अतिंद्रिय आनंदाची उत्पत्ती आहे. म्हणून आचार्य सांगतात, काहीही क्षोभ म्हणजे इच्छा, दुःखी होऊ नका. जसा आत्म्याचा त्यांच्या कारण परमात्म्याचा स्वभाव आहे, तसाच माझा पण स्वभाव आहे. आकुल व्याकुल न होता निश्चित रूपाने आत्म्याला विषय करून जाणा, अनुभव करा. बाकीची चर्चा उद्याच्याला पाहूया. हॅलो. हो. अनादि अनिधन नित्य शुद्ध उपयोग मात्र शुद्ध स्वरूप आहे. नित्य निरंजन स्वरूप आहे. नित्य उद्घाटित स्वरूप आहे. अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुख, अनंत शक्ती, निश्चय अनंत चतुष्टयाने स्वयं कारण परमात्मा अनादि अनिधन शुद्ध स्वरूप आहे. पंच परावर्तनाने रहित आहे. शुद्ध पंचम पारणामिक भाव स्वरूप आहे. पंचेंद्रिय व्यापार रहित आहे. पंच शरीराने रहित आहे. पंचम गती प्राप्त स्वरूप आहे. भाव कर्म द्रव्य कर्म नो कर्माने रहित एक ज्ञान मात्र सत्सामान्य स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. ओम शांती शांती शांती. विसर्जन. नमो आर्यन्तानम्, नमो चित्तानम्, नमो आयर्यानम्, नमो वज्रायानम्, नमो वे सौतानम्,
नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो अयर्याणं नमो वज्रायणं नमो लोये नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो अयर्याणं नमो वज्रायणं नमो लोये ओम विसर्जन. जावनी कैन्यांसे तुझे लोकालो तो वाणी मस्तक नमोतदा जयतुंग देव भयो अरहंत नितरुसेवो निनेत्र दया दुर्गुणो सदा जयी मुक्तिकला वाणी माता की भगवान की अनंत अनंत चित्त परमेश्वर भगवान आचार्य श्री कुंज भगवान प्रवचन आचार्य श्री शांति ठाकुर महाराज प्रवचन सागर महाराज नमस्तु 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 नमस्तु. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र सर.